ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आज आपण आता निलिमाताईंच्या शिवायच काही आठवडे आता वाचणार आहोत आपण ह्या 17व्या अध्यायातल्या ओव्या. आणि आज मला वाटतं गोषवारा कोणी केलाय का? कारण ह्या नाही आलेल्या दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण त्या म्हणाल्या होत्या मी जर काही असलं माझ्याकडे तर वाचेन म्हणून. सो आय डोंट नो इफ यू गाईज नीड एनी गोशवारा फॉर लास्ट टाइम और कॅन वी गो फॉरवर्ड. इफ यू वॉन्ट आय कॅन रीड वॉट एव्हर आय हॅड डन अर्लियर. बट चालेल ना, ते असेल तर हरकत नाही, म्हणजे हो वाचलं तरी. अच्छा, कारण असं मी आत्ता गेल्या आठवड्यात केलेला असा नाहीये, मी जनरल आहे, पण आपल्याला जर एक रिकॅप करायचं असेल तर आय कॅन रीड दॅट. मला वाटतं आपण बरंचसं ॲक्च्युली झालंय व्यवस्थित. आणि तसा 16वा अध्याय सोपा होता. राईट. आणि 16व्याचे अगदी शेवटचे दोनच श्लोक शेवटचे होते 2-3च राहिलेले होते. राईट. पण ते आता म्हणजे मी असं लिहिलेलं नाहीये, माझ्याकडे जसं करेक्ट. लिहिलेलं आहे ते मी थोडंसं वाचून दाखवते. चालेल चालेल, थँक्यू. 16व्या अध्यायात दैवी संपत्तीच्या 26 दैवी गुणांचे वर्णन पहिल्या 3 श्लोकांमध्ये आटोपून नंतर पुढच्या जवळजवळ 15 श्लोकांमध्ये आसुरी संपत्तीचे किंवा आसुरी गुणांनी युक्त अशा आसुरी लोकांचे वर्णन भगवंताने केले आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यातील फरक नीट समजावा म्हणून दैवी संपत्तीच्या अगदी उलट असलेल्या आसुरी संपत्तीचे सुद्धा खूप सविस्तर वर्णन केले आहे. निलिमाताईंनी अध्यायाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे हे सर्व वर्णन अर्जुनापेक्षा आपल्यासारख्या मुमुक्षूंसाठी जास्त उपयोगी आहे. वास्तविक दैवी गुणांचे वर्णन करून झाल्यावर पुढे एवढे श्लोक आणि माऊलींच्या एवढ्या ओव्या आसुरी गुणांसाठी का बरे, असा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे. पण दोन्ही संपत्तीतील भेद अचूकपणे समजून घेऊन आपल्याला काय करायचे नाही हे समजणे आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. दैवी संपत्ती मोक्षास कारण आहे, तर आसुरी संपत्ती घोर नरकाकडे नेणारी आहे आणि जे आपल्याला टाळायचे आहे. आपण व्यवहारात सुद्धा नेहमी बघतो ना
की जे करायचे नाही ते आपल्या मनावर जास्त इफेक्टिव्हली बिंबवले जाते. आपल्याला लहानपणी आई कसं समजावायची किंवा बजावायची की आणि आपणही आपल्या मुलांना नातवंडांना सांगताना कसं सांगतो की हे करू नको ते करू नको, असं वागणं चांगलं नाही, असंच सारखं सारखं सांगत असतो नाही का. गोंगाट करू नका, भांडाभांडी मारामारी करू नका, सारखा टी व्ही बघू नका, वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग ते जरा मोठे झाल्यानंतर गाडी फार फास्ट चालवू नको, कॉलेजमध्ये ड्रिंकिंग करू नको, एक ना दोन. इवन आपण रस्त्यावर बघितलं तर ड्रायव्हिंग करताना सुद्धा ज्या रस्त्यावर आपण जाऊ नये, म्हणजे वन वे असेल किंवा नो एंट्री असेल, तर तिथे सुद्धा त्या पाट्या मोठ्या लिहिलेल्या असतात, किंवा नो पार्किंग अशा ठिकाणी आपल्याला जास्त ठळकपणे मोठा बोर्ड लावून सांगतात. मला वाटतं त्याच अनुषंगाने इथे भगवंताने आणि पर्यायाने ज्ञानेश्वर माऊलींनी जास्ती श्लोक आणि ओव्या दैवी गुणांपेक्षा या आसुरी गुणांचे वर्णन करण्यासाठी वापरल्या असाव्यात असे वाटते. त्यानंतर ॲक्च्युली हे बरंचसं आपण या गेल्या वेळी बघितलं होतं की आसुरी प्रकृतीच्या लोकांना नेहमी पापाचरणच करावेसे वाटते, पुण्य कर्म करण्याचे त्यांच्या मनात चुकूनही येत नाही. विश्वाच्या अनादी कालापासून चालत आलेल्या वेदव्यवस्थेला हे लोक थोतांड मानतात. ते म्हणतात उगीच यज्ञ याग संन्यास समाधी असले मूर्खपणाचे निष्फळ व्यवहार करण्यापेक्षा देहाच्या सुखासाठी जेवढे विषय भोगता येतील तेवढे भोगावेत, हेच पुण्य आहे. पुढे अनेक निरनिराळे दाखले देऊन सो कॉल्ड नीती अनितीच्या कल्पना कशा भ्रामक आहेत असे ते सांगतात. ते असा युक्तिवाद करतात की आपल्या स्वतःच्या बळावर दुर्बळास लुटणे हे काय पाप आहे का? मोठा मासा लहान माशास खातोच ना. चोरीने मिळवलेल्या द्रव्याचा कुणावर विषासारखा परिणाम झालाय का? प्रजोत्पादनाच्या हेतूने तुम्ही कुळ मुहूर्त वगैरे पाहून लग्न लावता, पण पशुपक्ष्यांना सुद्धा असले काही न करता संतती होतेच ना. परस्त्री गमनाने कुणाच्या अंगावर लगेच कोड फुटले आहे काय? मनुष्याला धर्म अधर्म पाप पुण्य अशा कर्माची फळे नरकात किंवा स्वर्गात भोगावी लागतात वगैरे सर्व कल्पना भ्रामक आहेत, असा यांचा युक्तिवाद आहे. ते म्हणतात जे कामसुख स्वर्गात इंद्र उर्वशीसह भोगतो तेच एखादा नरकातला किडा आपल्या मादीसह भोगतो. कामवासनेमुळेच किंवा स्त्री आणि पुरुष संबंधामुळेच हे सर्व विश्व जन्माला येते आणि तेच या जगाचे मूळ आहे, असे या आसुरी लोकांचे ठाम मत आहे. हा जगाचा कर्ता नियंता कुणी ईश्वर आहे हे ते मुळी मानतच नाही. वेद आणि शास्त्रांमध्ये सांगितलेली व्यवस्था त्यांना बिलकुल पटत नाही. ज्याप्रमाणे एकदा अग्नी पेटला की मागे पुढे न पाहता फक्त जाळपोळ करत सुटतो, तसे हे आसुरी लोक मन मानेल तसे नीतिबाह्य वागताना थोडा सुद्धा विचार करीत नाही. त्यानंतर मला वाटतं वेल आणि त्यानंतर म्हणजे मी थोडंसं एक ते लिहिलं होतं की यांची विषयभोगांची हाव इतकी वाढत जाते की ती पूर्ण होण्यासाठी द्रव्य हवे ना, ते सुद्धा वाटेल त्या पद्धतीने प्रसंगी दुसऱ्याचा प्राणघात करून त्याला लुटून ती मिळवतात. अशा प्रकारे संपत्ती गोळा करून ते स्वतःला धन्य समजतात आणि दुसऱ्यांना लुबाडून जगातील सर्व संपत्तीचा मालक मीच व्हावे अशी ते इच्छा करतात. मग त्या भांडवलावर अखिल विश्वातील धनाचा सत्ताधारी स्वामी मीच होईन. मग मी हवे तसे विषय भोगीन, किंबहुना मीच ईश्वर होईन. माझ्या सुखविलास भोगापुढे ईश्वर ब्रह्मदेव कुबेर हे सर्व तुच्छ आहे. मजसी सरी पावे ऐसे कोणी नाही, असे ते म्हणतात. एखादा संनिपात ज्वराचा रोगी तापाच्या भरात जसे काहीही बरळतो तसे ते निरर्थक बडबडत असतात. त्यांची पापे इतकी वाढतात की त्यांना जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात. परंतु मरतेवेळी सुद्धा वाईट वासनांचे पालन केल्याने मरणोत्तर परलोकातील नरकात वस्तीला येतात. आणि यातले काही महाभाग भ्रमिष्ठासारखे यज्ञयागादी कर्म करण्यात निमग्न झालेले दिसतात, परंतु त्यात मात्र त्यांची भक्ती वगैरे अजिबात नसते आणि योग्य विधिविधानही नसते. त्यामुळे ते नुसतं बाह्यातकारी आव आणून यज्ञ करतात, पण ते नाटकी लोकांप्रमाणे जस्ट देखावाच असतो.
मला इथे का कुणास ठाऊक, पण इंडियात सगळीकडे नाही, पण काही ठिकाणी गणपतीच्या वेळी जो प्रकार चालतो त्याची आठवण आली. काही महाभाग बळजबरीने लोकांकडून वर्गणी गोळा करून सार्वजनिक गणपतीच्या उत्सवाच्या नावाखाली जो गलिच्छ धुमाकूळ घालतात, तो म्हणजे या आसुरी लोकांच्या यज्ञासारखा मला वाटतो. कारण ते लोक यज्ञ करतात आणि सगळ्यांकडून फक्त त्यांना आहेर घ्यायचा असतो फक्त, असं ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे लिहिलं होतं. अं, मला वाटतं मी फार अजून काही लिहिलेलं नव्हतं. आय थिंक एवढं पुरे आहे, म्हणजे दॅट इज गुड. म्हणजे थँक्यू, थँक्यू. आपण आता मला वाटतं वाचायला सुरुवात करूया. या. क्रांती. हो, मी आहे. कोणतरी दाखवत आहे का? हो, रोहिणीताई आहे. थँक्यू रोहिणीताई. हे असं वाचू? पहिल्यापासून दाखवायचं आहे ना, का एकदम पुढे जायचं? नाही नाही, पहिला बरोबर आहे. आता मग एक ओवी नंबर 1 म्हणजे इथूनच करायचंय. इथूनच आहे 17वा अध्याय. 17व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीपासून. हो. अध्याय 17वा, श्रद्धादिनी रूपण योग. निरूपण योग. ओ, श्रद्धादि निरूपण योग. हम्म. अध्याय 17वा, श्रद्धादि निरूपण योग. ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपती, त्या सद्गुरू तुला नमस्कार असो. पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवांना मुक्त करण्याचे वेळी शंकरास गणपतीची स्तुती करावी लागली. तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सत्व रज तमरूपी 3 शहरांनी वेढलेला व जीव भावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा, तो शिवाने गुरुरूपी जो गणेश, त्या तुझे स्मरण करून सोडवला. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपी जाळातून तारतोस. म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस. जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांचे पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस. आपले डोळे आय थिंक फार खाली गेलं बहुतेक. म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस. तू जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांचे पासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस. आपले डोळे पाहिले तर बारीक आहेत, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात, ज्ञानाच्या संकोचात व विकासात जगाची उत्पत्ती व प्रलय ही दोन्ही आपण सहज करता. प्रवृत्तीरूपी कानाच्या हालण्याने गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला जो वारा सुटला, त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले. त्या जीव भ्रमररूपी निळ्या कमळांनी तू पूजिला गेला आहेस. नंतर जेव्हा निवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. माया हीच कोणी तुझी स्त्री. माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्य किडा, हाच तो जगद्रूपी आभास. त्यातील कौशल्य मायेचे आपल्या नृत्य क्रीडेत जगदाभास दाखवणे हे तू आपल्या नृत्याच्या द्वारे दाखवतोस. तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगदाभासरूपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस. हे श्री गुरो, हे राहू द्या. तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतो. म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र
प्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपर भावना नाहीशी होते. तू अहंकारादी संसार बंधनांचा ठावठिकाणा नाहीसा करणार आहेस. म्हणून जगतबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणाने लागतो. जगतबंधू हे नाव तुला यथार्थ शोभते. हे देवराया, देहदृष्ट्या दुसरा जो तू, त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही वेगळा उरत नाहीच. म्हणजे जो तुला आपला आत्मा समजला त्याला आपल्यासह वर्तमान संपूर्ण जग आत्मरूप दिसते. तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनद्वारा जे धाव घेतात त्यांना तू फार दूर राहतोस. जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्याच्या वृत्तीत नाहीस व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते. जो तुला सिद्धच कृतीने प्राप्त होण्याजोगा नव्हे असा जाणत नाही, म्हणून जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून जे शब्दांनी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो. त्या शब्द ज्ञानाच्या शब्दरूप साधनाने हे श्री गुरो ची सिद्धी कशी होणार? कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्द राशीरूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते तेथे त्या शब्द ज्ञानाचा काय पाड? महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे. असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू? जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे. तर मग मी भजन कशाचे करावे? हे देवा, जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर तुमच्या एकरस स्वरूपात सेव्य व सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल. म्हणून महाराज, तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही. तुमच्याहून कोणत्याच प्रकाराने वेगळा राहत नाही. सर्व प्रकारे सर्व न व्हावे म्हणजे I don't देवा see the Rudanji Sidi Kashi Horror current Suriname room Gazala Shubhida in your contacts. Who do you want to message instead? Somebody is not on the mute. I think. हे देवा, जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर महाराज, हे मौन आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे. असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू? जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे. तर मग मी भजन कशाचे करावे? हे देवा, मी जर तुमचा सेवक होऊ पाहीन तर तुमच्या एकरस स्वरूपात सेव्य व सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल. म्हणून महाराज, तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही. तुमच्याहून कोणत्याच प्रकाराने वेगळा राहत नाही. जेव्हा सर्व प्रकारे सर्व न व्हावे म्हणजे जेव्हा कशाची अहंता होऊ नये तेव्हा अद्वय जो तू, त्या तुझी प्राप्ती होते. हे आराध्य मूर्ते, हे तुझे वर्म मी जाणत आहे. तर फार काय सांगू? जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन राहते, तसे माझे नमन आहे असे समजा. आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होतो. त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो. आता मी गीतेचा अर्थ प्रगट करीन. तर 16व्या अध्यायाच्या अखेरीस त्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात देवाने निश्चयात्मक रीतीने जो असा सिद्धांत स्थापित केला
तो हा की अर्जुना, कृत्य आणि अकृत्य याची रीती आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे. तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की कर्मालाही शास्त्र वाचून सुटका नसावी का? असे का असावे? कर्म करण्याला मोकळीक नाही का? तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फण्यातील मणी कसा काढावयाचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवायचं, मग त्या केसात तो मणी ओवावा तर दागिनाच प्राप्त करून घ्यावा, नाहीतर काय मोकळ्या गळ्याने राहावे. त्याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद त्याला कोणी कधी आकलन करील व एकवाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल? जरी एकवाक्यता झाली तरी त्याप्रमाणे वागण्यास आचरण करण्यास वेळ कसा मिळेल? एवढ्याला शास्त्रांची एकवाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला आयुष्याचा विस्तार कुठून मिळणार? आणि शास्त्राचे ज्ञान लागणारी द्रव्यादी सामुग्री, सांगितलेले ठिकाण व योग्य काल या 4 साधनांचा एकत्र योग येऊन जे कर्म पार पडणार ते तर क्वचितच घडणार. कारण सर्वांना हा असला योग कुठून साधणार? म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अशी असंभवनीय आहे. तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्षू लोकांना कोणता मार्ग आहे? हा अभिप्राय विचारणा करता अर्जुनजी प्रस्तावना करतो तो येथे 17व्या अध्यायाचा प्रसंग होय. तर सर्व विषयांच्या ठिकाणी अर्जुन निरीच्छ व सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा, परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुन रूपी जो हा एक कृष्ण दुसरा कृष्णच आहे. जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे तो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे. दुसऱ्या सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे. जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझिया स्मृती. म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी. जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी. दैविके दीठी पाहता सानी, तरी मिलोन नोन्मिलनी, उत्पत्ती प्रयोळ युदोनी लीलाची करिसी. प्रवृत्ती करणांचा चाळी, उठिला मदगंधा निळी, पूजी जशी निळोत्पळी जीवभृंगांचा. पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळी ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे आगांचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकीचिया व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनांचा ठाव, तू जगद्बंधू ऐसा भाव, धरू वोळगे उवावो तुझ्याची अंगी. दुजयाचेनी नावे, तया देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केले दुजे. तू ते करुनी पुढे जे उपाये देती दवडे, तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्यांचा देशी, ध्यानही विसरे तेणेसी वालभ तूज. तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञ पडे,
एवढे बोलणे नेघसिकानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव दिससी तेतुली माव भजो काई दैविके सेवकू हो पाहे तरी भेदिता द्रोहेची लाहो म्हणून आता काही नोहो तुझ लागी जी जे सर्वही नोहिजे ते अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा तरी नुराणी वेगळेपण रस मला दिसत नाहीये तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे जाण बहुत काय बोलो आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीप संगे दीपूची होय तैसा तुझी हा प्रणती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थू तो तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीचा श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथे अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विण नसे सुटिका कर्मा तरी तक्षकांची फळे ठाकोनी कै तो मणी काढे कै नाकीचा केशू जोडे सिंहाचिये मग तेणे जो वोविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय असिजे रिक्तकंठी तैशी शास्त्रांची मोकळी या कै कोण वेंटाळी एक वाक्यतेचा फळी पैसी जे के जाल याही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसेरू जीविता येतू लालिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहूही जे एक फळे तो विपावो की का मिळे आघवयांसी म्हणून शास्त्रांचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गतिपा हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो 17 अध्याय येथ तरी सर्व विषयी वितुष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो अर्जुन उवाच ये शास्त्र विधिमृत्युजं यज्जते श्रद्धयान्विता तेषा निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमा अर्जुन म्हणाला हे कृष्णा जे शास्त्रविधीचे ते कर्म माहीत नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त होऊन पूजनादी करतात त्यांची गती काय होते बरे सात्विक राजस की तामस तो अर्जुन म्हणाला तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा तुझे बोलणे आम्हाला घोटाळ्यात पाडणारे वाटते कारण की शास्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असे शास्त्राचा पक्षपात धरून तू काय म्हणून बोललास तर शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व ते कर्म करावयास लागते तितके आयुष्य मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करणारा जो गुरु त्याचाही योग होत नाही आणि ज्या सामुग्र्याची अभ्यासाला मदत होते
त्या सामुग्र्या देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात. ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीच, ज्यांना बुद्धी सहाय्य देत नाहीच, याप्रमाणे ज्यांना शास्त्राचे संपादन दूर राहिले. फार काय सांगावे, शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाहीच. म्हणून ज्यांनी शास्त्राची वाटाघाट टाकली, परंतु शास्त्रांच्या विचाराने निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परलोकात जे खरोखरच नांदत आहेत, त्यांच्याप्रमाणे आम्ही व्हावे अशी जीवाची इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांच्या मार्गाचे अवलंब करतात. अहो महाराज, धड्यातील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहूब मूल लिहिते, अथवा डोळसाला पुढे करून जसा आंधळा त्याच्या मागे चालतो, त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण आपल्या श्रद्धेला जे प्रमाण करतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे वागतात. मग शिवादिक देवांच्या पूजा, भूमिदानदिक मोठी दाने आणि अग्निहोत्रादिक यज्ञ जे श्रद्धेने करतात, त्यांना हे पुरुषोत्तम सत्व, रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तेव्हा जो वैकुंठ स्थानाचे आराध्य दैवत आहे व जो वेदरूपी कमलातील पराग आहे व ज्याच्या अंगाच्या छायेने, ज्याच्या आश्रित मायेने हे जग जगते, स्वभावताच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व जगात आढळून येणारे लोकोत्तरपणा व प्रौढपणा, अद्वैतत्व, गूढता आणि आनंद घनता हे गुण, त्या गुणांचा जो बोलबाला आहे, तो ज्याच्या जोरावर आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे, तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या मुखाने सांगत आहे. तो अर्जुन म्हणेगा तमाल क्षामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षु पैजी. जे शास्त्रे वाचुनी आणिके, प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कै पखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू. जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी, आणि अभ्यासी विरजिया, होती जिया सामुग्रिया, त्याही नाही अपैतिया तिये वेळी. उजू नोहेची प्राचीन, नेदीची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले. आपादन शास्त्रांचे जया, किंबहुना शास्त्रविखी, एकही न लाहातीची नखी. म्हणून उखी विखी सांडिली जीही, परिनिर्धारुनी शास्त्रे, अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदतात परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्ही होवावे, ऐसी चाड बांधोनी जीवे, घेती तयांचे मागावे आचरावया. धड्याचिया आखारा, तळी बाळ लिहे दातारा, का पुढासूनी पडिकरा, अक्षमू चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयांचे जे आचरण, तेची करीती प्रमाण, आपिलिये श्रद्धे. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादि यजने, करीती जे श्रद्धा. तया सत्वरजस्तमा, माजी कोण पुरुषोत्तमा, गती होय ते आम्हा सांगीजो. जी. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्मांचा पराग, जिये जयाचेनी हे जग अंगछाया. काळ सवियाची वाढू, लोकोत्तर प्रौढू, अद्वितीय गुढू, आनंद घनू. इये श्लाघिजती जेणे बिके,
ते जयांचे अंगी आसिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. श्री भगवान उवाच. ते मी वाचणार आहे क्रांती. सॉरी. न प्रॉब्लेम. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ता शृणु. श्रीकृष्ण म्हणाले, प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारची असते, ती ऐक. ते म्हणतात, अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहोत असे समज. तू शास्त्राभ्यासाची अडचण मानित आहेस ना? नुसत्या श्रद्धेने मोक्षाला स्वाधीन करू पाहतोस तर चतुर अर्जुना, हे तसे सोपे नाही. अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटले की केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये. कारण की ती श्रद्धा कोणत्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही. अंत्यजाच्या संसर्गाने द्विजही अंत्यजच होत नाही का? गंगेचे पाणी जरी असले तरी ते दारूच्या भांड्यातून आले तर ते घेता येईल का? विचार कर बरे. चंदन हा स्वभावतः थंड आहे, परंतु त्याचा अग्नीशी संबंध झाला असता तो हाती धरला तर जाळूच शकणार नाही काय? अथवा अर्जुना, हिणकस सोने आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता त्याचा हिणकसाशी संयोग झाल्याने ते हिणकस होईल. असे असता ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतले तर त्यापासून नुकसान होणार नाही काय? त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे, परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीस येते आणि प्राणी तर स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणांचेच बनलेले आहेत, त्या त्रिगुणात देखील 2 गुण कमी होतात आणि मग 1 वाढतो. त्यावेळेला जीवांच्या वृत्ती त्या वाढत्या गुणासारख्या होतात. ते जीव वृत्तीप्रमाणे अंतःकरणाच्या स्थितीप्रमाणे संकल्प करतात, संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात. बीज नाहीसे होऊन त्याचे झाड होते, झाड नाहीसे होऊन त्याचा बीजात समावेश होतो. हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही. त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा ती या 3 गुणांसारखी होते असे समज. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो, ज्ञानाची इच्छा करतो. परंतु शुद्ध सत्वगुणाला इतर दोघे रज तम विरुद्ध आहे. सत्वांसंबंधी ती श्रद्धा मोक्षरूप फलापर्यंत जाते, तेव्हा रजत व तम स्वस्थ का बरे राहतील? सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण अतिशय वाढतो तेव्हा ती श्रद्धा कर्मरूपी सरसकट झाडणारी केरसुणी होते. मग तबाची जेव्हा आग उठते, जेव्हा तमोगुण अतिशय वाढतो तेव्हा हव्या त्या निषिद्ध विषय सेवनाकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होते. म्हणे पार्था तुझा अतिसो येई गा आम्ही जाणतसो, शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी की, नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपी नव्हे. श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यजदृशी अंत्यची नोहे. गंगोतक जरी झाले तरी मध्य भांडा आले, ते घेवो ये काही केले विचारी पा. चंदनू होय शीतळू परी अग्नीसी पावे मिळू,
ते हाती धरिला जाळू न शके काही का किडाचिये आटपिये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविन तैसे श्रद्धेचे दळवाडे आंगे कीर चोखडे परिप्राणियांचा पडे विभागी जय तै प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आगवे वळिले आहाती तेथही दोन गुड खाचती मगध एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाचिया वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरीती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी समाये ऐसेनी कल्प कोडी जाये परिजातीन नशे तिया परी ये अपारे होता जाता जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियांचे म्हणून प्राणियांचा पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तिहीयया विपाये वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साद परी एका दोघे बोखद येर आहाती सत्वाचेनी अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रज तम उगे कापाराहती मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलते या स्वत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छन्द्व स एव सहा हे अर्जुना प्रत्येकाची श्रद्धा ज्याच्या त्याच्या सत्वादी संस्काराप्रमाणे असते मनुष्य प्राणी हा श्रद्धामय असतो ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो असतो हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना याप्रमाणे या जीवन समुदायामध्ये सत्व रज व तम या 3 गुणावर विरहित श्रद्धा नाही म्हणून स्वाभाविक रीतीने राजस तामस व सात्विक या प्राण्यांच्या 3 प्रकारांमुळे श्रद्धा ही 3 गुणांच्या रूपाची बनली आहे ज्याप्रमाणे प्राणी हे स्वभावतः जगविणारेच आहेत परंतु विषाशी युक्त झाले असता ते मारक होते अथवा मिऱ्याशी युक्त झाले असता तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो जन्मतो व मरतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते मग काजळ आणि शाई यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही त्याप्रमाणे तामस श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणाच्या रूपानेच असते अशी समजावी आणि सत्वगुणयुक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ श्रद्धेनेच ओतले आहे परंतु हे जगडंबर 3 गुणांच्या अधीन असल्या कारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्येही 3 प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे असे तू समज तर झाड जसे फुलावरून ओळखता येते अथवा बोलण्यावरून जसे त्याचे मन जाणता येते अथवा या जन्मातील सुखदुःखांच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेली कर्म ओळखता येते त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची 3 रूपे समजली जातात तो प्रकार ऐक एवं सत्वरजतमा
वेगळी श्रद्धा सुवर्मा, नाही गा जीव ग्रामा, माझी यया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक, असे पै त्रिगुणात्मक. रजतमसा रजतम सात्विक, भेदी जैसे जीवनची उदक, परिविशी होय मारक. का मीर या माझी तिख, उसी गोड. तैसा बहुवसे तमे, जो सदाची होय निमे. तेथ श्रद्धा परिणमे, तेची होऊनी. मग काजळा आणि मसी, न दिसे विवंचना जैसी. तेवी श्रद्धा तामसी, सिनी नाही. तैसीच राजसी जीवी, रजोमय जाणावी. सात्विकी आघवी, सत्वाचीच. ऐसे निहा सकळू, जगडंबरू निखिळू. श्रद्धेचाची केवळू, वोतला असे. त्रयवशे, त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठिले असे, ते ओळख तू. तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले. भोगे जाणीजे केले, पूर्वजन्मीचे. तैसी जिही चिन्ही, श्रद्धेची रूपे तिन्ही. देखिजती ते वाणी, अवधारीपा. छान आता वाचलं. हा यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः, प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात. राजस श्रद्धेने घडलेले यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि इतर तामस श्रद्धेने बनलेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात. तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीकडे असते. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञक्रियेत निष्णात होतात. फार काय सांगावे, ते देवलोकी जातात. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आणि जे राजश्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात. तामश्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व निर्दयपणामुळे जी फार कठोर आहे ती मी तुला सांगतो. जीवांचा बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी भूते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजितात. ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि ते तामसी श्रद्धेचे घर आहेत असे समज. याप्रमाणे जगामध्ये या 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा होते. पण मी हे एवढ्याकरता सांगत आहे की जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाण्या अर्जुना जतन करावी व दुसऱ्या 2 विरुद्ध अकल्याणकारक आहेत त्या टाकाव्यात. अर्जुना, या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही. तो व्यासांची ब्रह्मसूत्रे न शिकेना का? तो सर्व शास्त्रांचे परिशीलन न करीना का? स्वतंत्र बुद्धीने स्थापिलेले नवीन सिद्धांत त्याच्या अधीन नसेनात का? परंतु जे जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात, त्यांची आचरणरूपी पाऊले पाहून मग जो कोणी आपले पाऊल त्यांच्या मागे ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते. अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावावयास लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसविला जाईल काय? श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमा वाचून लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही. अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात थोडा वेळ राहणारा वाटसरू त्या घराचे सुख भोगीत नाही काय? हे राहू दे, जो तळे बांधतो त्याचीच तहान फक्त ते तळे नाहीशे करते काय?
अथवा स्वयंपाक्यास घरात अन्न मिळते, दुसऱ्याला मिळत नाही काय? अर्जुना, फार काय सांगू? त्र्यंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमालाच गंगा व इतर सर्व जगाला ती काय ओढा झाली आहे काय? म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो, त्याला जो आपल्या श्रद्धेने वर्तो, त्याच्या आचरणाची कित्ता जो वळवतो, त्याच्या आचरणाचा कित्ता जो वळवतो, तो मूर्ख असला तरी तरतो. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयाती. ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा, ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पाशी, जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे. जीववधे साधूनी बळी, भूत प्रेत कुळे मैळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती ते. ते तमोगुणाचे सार काढुनी निर्मिले नर, जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते. ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विकमती जया निर्वाहती होय धनंजया, बागुलनो हे तया कैवल्यते. तो न पढो का ब्रह्मसूत्र, न लोढो सर्वशास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचा हाती. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. तयांची आचरती पाऊले, पाऊनी सात्विका श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे. पै एक दीपू लावी सायासे, आणि तेथे लावू पैसे. तरी तो काय प्रकाशे वंचिते का? काय एके मोल अपार, वेचोनी केले धवळार. तो सुरवाडू वस्ती कर न भोगी काही. हे असो जो तळे करी, ते तयाचीच तृषा हरी. की सुवारासीची अन्न घरी, येरानो हे. बहुत काय बोलो पैगा, ये का गौतमासीची गंगा. येरा समस्ता काय जगा वाहाळ झाली. म्हणोनी आपुलिया परी, शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जाणे तयांती श्रद्धा जोवरी, तो मूर्खू ही तरे. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः, दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष, आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्रांना संमत नसलेले घोर तप आचरण करतात, अथवा शास्त्रांच्या नावाने जे खरोखर मनापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत, इतकेच नव्हे परंतु शास्त्रज्ञानाला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देत नाहीत. वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवतात व पंडितांना चुटक्या वाजवतात, त्यांचा तिरस्कार करतात. आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्याची तपे खरोखरच स्वीकारतात. शास्त्रबाह्य आचारांचा अंगीकार करतात. आपल्या व दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने प्रणित पात्रे भरभरून ती रक्तमांसाने भरलेली पात्रे जळत्या अग्नीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात. म्हसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या जोरावर काही लोक सात्रींच्या सात्री 7 दिवस अन्नत्याग करून राहतात. हे सुज्ञ अर्जुना, आपल्या तमोगुणी अंतःकरण रूपी क्षेत्रामध्ये आपल्याला त्रास व दुसऱ्यास त्रास देणे रूपी बी पेरतात. मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते. अर्जुना, समुद्रातून तरून जाण्यास समर्थ असे
आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही. त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते, अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवतो, तो रोगी यातनांपासून मोकळा होईल काय? अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो, तो आंधळा जसा माझघरात पडून राहतो, त्याप्रमाणे शास्त्राचे वळण धिक्कारून अविचाराने जे सारखे अरण्यात धावतात, त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. काम जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात. फार काय सांगावे, मला दुःखरूपी दगडात पुरतात. ना शास्त्राचे निकीर नावे, खाकरोही नेणती जीवे. परिशास्त्रज्ञाही शिवे, टेको नेदिती. वडिलांची क्रिया देखोनी वाती वाकुलिया. पंडिता डाकुलिया वाजविती. आकुलेनीची आटोपे, धनित्वाचे निदर्पे. साचती पाखांडाची तपे आदरीती. आपुलिया पुढिलांचिया, अंगी घालुनी कातिया. रक्तमांसा प्रणितया भरभरो, रिचविती जळत कुंडी. लाविती चेड्याच्या तोंडी, नवसिया देती उंडी. बाळकांची अग्रहांचिया उजरिया, शूद्र देवतावरिया. अन्नत्यागे सातरिया, ठाकती एक. अगा आत्मपरपीडा, बीज तमक्षेत्री सुहाडा. पेरीती मग पुढा तेची पिके, बाहू नाही आपलिया. आणि नावे तीही धनंजया, न धरी होयतया समुद्री जैसे. का वैद्या ते करी साळा, रसू सांडी पाय खोळा. तो रोगिया जेवी विभळा, सवता होय. नाना पडिकराचे निसळे, काढी आपुलेची डोळे. ते वानवसा आंधळे जैसे ठाके, तैसे तया आसुरा होये. जे निंदुनी शास्त्रांची सोये, सैंग धावता ती मोहे आडवी जे का. कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती. किंबहुना माते पुरीती दुःखाचा गुंडा. ठीक, एवढंच होतं ना आज. छान झालं. थांबूया हो. आपण इथे. हं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होती, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नीतिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टा विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.